मॉर्निंग मित्रांनो, काय बोलता, कसे आहात सगळे. मी आता निघालो आहे जस्ट. आज पण थोडासा लेट झालेला आहे जसं पण बघायला गेला तर. आणि मी घरापासून शूट नाही केला. मी आज पण इथूनच बाहेरून शूट केला. तर मग काय नाही, सेम रुटीन सेम सगळं चाललं आहे जसं तसं. बघूया आता. मध्ये प्लॅन चालू आहे, बहीण आणि भाऊ येणार आहेत माझी सॅटर्डेला. तुम्हाला दाखवेनच आमची मजा, कारण की माझ्या भावाची एंगेजमेंट आहे 4 तारखेला. तर सो त्यावेळी म्हणजे आमची डान्स प्रॅक्टिस चालू आहे हर सॅटर्डे संडे, मतलब हर संडे को उन लोग घर पे आते. तर मग मजा असणार आहे. ह्या हफ्त्यात सॅटर्डेलाच येणार आहेत ती लोकं. एक नाईट स्टे आहे आणि नंतर मग संडेला ती लोकं प्रॅक्टिस करून जाणार आहे. मस्त प्लॅन आहे, बिर्याणी आणि चिकन भाकरी आणि हे सगळं खायचा. सो आता बघूया, तुम्हाला दाखवेनच सॅटर्डेच्या व्लॉगमध्ये. म्हणजे मी अपलोड करेन तो संडेला, बट तो दाखवेनच तुम्हाला. सॅटर्डेचा व्लॉग आणि प्लस संडेचा व्लॉग तो मंडेला दाखवेन तुम्हाला. तर सो आताही कालचा ब्लॉग मी अपलोड केला आहे परवाचा. तर सो कालच केला आहे तो अपलोड. तो नक्की पहा, नक्की बघा. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. ओके, तर चला मी आता जातो बस स्टॉपवरती बस पकडायला. डायरेक्ट तुम्हाला स्टेशनला भेटतो. स्टेशनला उतरलो आहे. आता जाऊया, ट्रेन पकडूया, परत त्या गर्दीतनं जाऊया. अजून काय ऑप्शन तोच आहे, दुसरा काय चान्स नाही. मित्राची बाईक असती तर काय मजा आली असती, रपरप गेलो असतो. मिनिमम अर्धा पाऊण तासात पोचता येतं. आज काय ट्रेननी जायचं आहे. सो चला, 2-3 दिवस तर कंटिन्यू ट्रेननीच जायचं आहे. मित्र भेटला असता तर भेटलो असतो मी, पण काय चान्स नाही ना. जाऊ दे. आणि स्वतःची बाईक असती तरी मजा आली असती. बाहेर रामरूम खूप गेलो असतो. तर मग काय, चला मग. कितीची ट्रेन लागली आहे, कल्याण लागली आहे 7:52ची. पकडूया. ट्रेन अजून आली नाही, येईल 3 मिनटं दाखवते. 8 वाजताची डोंबिवलीला जाणारी ईव्ही लोकल थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पर येत आहे. 8 बजे की डोंबिवली जाने वाली ईव्ही लोकल थोड़े ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. 8 o'clock नो लोकल फॉर डोंबिवली इज अराइविंग शॉर्टली ऑन प्लॅटफॉर्म नंबर 1. ते ट्रेन 3 मिनटं होती, आता 1 मिनटं दाखवते. म्हणजे कांजूरच्या आसपास असेल किंवा कांजूरच्या पुढे असेल. सो आता ट्रेनमध्ये चढूया, नंतर तुम्हाला डायरेक्ट मी ठाणा किंवा ऐरोलीत भेटेन. कालसारखी गर्दी नाही आज, जरा खाली आहे. म्हणजे जरा मी लवकरच आलो आहे असं बघा. जरा लेट झाला असता तर गर्दी मजबूत भेटली असते. चढायला पण जागा नसते, उतरण्याची पण गर्दी असते. बसायला तर पॅक आहे सगळं, बट तरी उभं राहून जाऊया.
लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिस लोकल चला 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 ट्रेन पकडायला फटाफट. ठाण्याला नेहमीच गर्दी ऑलवेज. मागे पण आहे, पुढे पण आहे, जिथे जिथे गर्दीच गर्दी. ट्रेन लावली आहे 8:23 वाशी आणि 8:31 नेरूळ. बघूया आता कोणती भेटते. लागले की नाही माहिती नाही. मे बी लागले आहे, लागली आहे, वाशीवाली लागली आहे. जाऊ दे वाशी, आपण ही पकडूया, नेरूळ पकडूया. चान्सेस असतील तर ती पण ट्रेन पकडता येईल. आलो 10E वरती, गाडी लागली 9 वरती. त्यासाठी जाम गर्दी होती. मला आता चान्सेस खूप कमी वाटत होते वरती चढायचे. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली 12 डिब्बों की धीमी लोकल ट्रेन लोकल अराइव ऑन प्लेटफॉर्म नंबर 4 ईस्ट 8 hours 18 minutes 12 cars स्लो लोकल फॉर. बरं झालं वाशी जाणारी ट्रेनच पकडली, ती दुसरी नेरूळ नाही पकडली. आता पोचलो तरी, नाहीतर भेंडी मी आत्ता पण अजून ठाण्यातच असतो. 8:31ची ट्रेन होती नेरूळची. बरं झालं प्लॅन चेंज केला आणि लगेच वाशी पकडली. 8:30च्या आसपास मी इथे तरी पोचलो. आता जाऊया बसमध्ये आणि जरा आज लवकर लॉग इन करूया. मग तसं 6च्या आधी निघायला भेटेल. कारण की कसं काल लॉग इन जरासा लेट झाला होता माझा, तर ते 9 तास कंप्लीट करण्यासाठी जसं काय आमचा एक ओरॅकल आहे त्या ह्याच्यात म्हणजे अपडेट झालं दिसलं पाहिजे की 9 तास झाले आहेत तुमचे करून ते. आणि आमचा एक CRM करून पण आहे ते, त्याच्यामध्ये 9 तास दिसल्याशिवाय लॉग आउट करू नाही शकत. लवकर जाऊन जरा लॉग इन करूया, तसंच लवकर निघायला पण भेटेल. बायको पण रुसणार नाही. मग काय की यार लवकर निघून सुद्धा तुझा फायदा काय झाला. मी येतोच तरी तू 8-8:30पर्यंतच, फायदाच नाही काय त्याचा. 6 वाजता सुटून. चला मग जातो मी बसच्या लाईनीत, तिथे बोलू. लाईनच कमी आहे, बस अजून आलेली नाही. एक बस होती ती गेली, दुसरी बस कधी येईल काय माहीत नाही. बसायला पण चान्स भेटेल. गर्दी खूप कमी आहे, म्हणजे पहिल्याच म्हणजे थोडंफार आहे. आरामात बसवून जाता येईल, जरा पुढेच बसता येईल, नाही तर मागे बसायला भेटतं.
नाही आता 9 वाजता डॉट पोचतोय की नाही. त्याला बसमुळे जास्त लेट झाला. त्यापेक्षा ऑटोने आलो असतो तर बेटर झालं असतं असं वाटतं मला. मला जरा ID काढू दे मला. एक वेगळाच फालतू टास्क आहे. ID दाखवायला लागते. विदाउट ID आतमध्ये सोडत नाही. जसं की तुम्हाला मी आधी पण सांगितलं. ID शिवाय नो एंट्री. नाही तर मग तिकडे जावा, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जमा करा, त्याच्यानंतरच आतमध्ये जावा. गेटच्या जवळच पाहिजे होती यार बिल्डिंग. जास्तीच फालतूमध्ये लांब जाते. आर्यभट्ट टेक पार्क, पुढे एम्पायर टावर. जाम कंटाळा येतो चालायचा. आणि जर त्याच्यावरनं अजून लेट बीट झाला असेल मग फालतूमध्ये पळायला लागतं. आमच्यातून बस पण लवकर येत नाही ना यार. आमच्या एरियातून बसवरनं तिथून स्टेशन पोचायला. आणि ऑटोज शेअरिंगवाले ऑटोज नसतात. शेअरिंग ऑटो असतील नरदासनगरला किंवा टिंबीपाड्याला, आणि त्या पण कधी कधी नसतात. आणि संध्याकाळची हीच लफडी. बस वेळेवर येत नाही, ऑटोवाले 9 जूनला जात नाही. खूप सीन. पोचत आलो आहे. पटापट जाऊन लॉग इन करायला हवं. पोचलोय. मधून व्ह्यू एवढा सुंदर दिसतो ना, पण चान्स नाही ना यार. मोबाईल आतमध्ये न्यायला देत नाहीत ती लोक. अलाउड नाही करत. फक्त मॅनेजर्स आणि TLs या लोकांनाच मोबाईल अलाउड आहे. आम्हाला मोबाईल अलाउड नाही. आणि हे पण एक फालतूगिरी आहे. पहिली ज्यांच्याकडे लिफ्टची ID म्हणजे लिफ्टचा ॲक्सेस कार्ड नव्हता त्यांना तिकडे त्या साईडला पुढे ना, तिथे त्या लोकांचं रिसेप्शन आहे. तिकडे जाऊन एक चिठ्ठी घ्यायला लागायची. त्याच्यानंतर मग इथे येऊन ह्याला दाखवायला लागायचं. ह्याला एक मिनटं. बॅग ठेवूया पटपट, बॉटल घेऊया आणि आत जाऊया. तुमच्याशी नंतर बोलतो ब्रेकला किंवा डायरेक्ट संध्याकाळी. ठीक आहे, बाय बाय. थोडा वेळ झाला, आताच निघालो आहे. मित्रांबरोबर जरा टाईमपास करत होतो. जस्ट निघालो आहे. आता बस पकडेन, पटापट पोचेल. बाईकला बोलायचं जरा लवकर येतो. पहिलीच हे बोलत होती काय मग एवढा लवकर निघून सुद्धा तुझा फायदा नाही, येत नाही लवकर, टाईम स्पेंड करायला भेटत नाही. सो आता पटापट पळतो, बस पकडतो, मग ऐरवलीला पोचतो. नंतर बोलतो तुमच्याशी डायरेक्ट ऐरवली स्टेशनला. ट्रेन आली असेल
जरा लवकरच पोचू. फक्त गर्दी नसली पाहिजे. आली नाही ट्रेन कधीपर्यंत काय माहिती. आली आली येते ट्रेन येते. ट्रेन पकडतो नंतर बोलतो तुमच्याशी. 7 वाजताच पोचलो आहे. बघूया आता ट्रेन कितीची भेटते. मे बी 6:15 पर्यंत तरी भांडुपला पोचू. टायमिंगला निघाल्यावरती लवकर भेटायला भेटतं, लवकर जायला भेटतं. गर्दी पण कमी आहे. वरेल लावली 7:01ची. जायला पाहिजे, भेटेल लवकर म्हणजे चान्सेस आहेत. 7:01ची परेल आहे. खाली पण असेल. आली खाली आहे. एक्सप्रेस वाया कुंटकर रेणीगुंटा. मे बी थोड्या वेळाने गर्दी वाढेल. ट्रेन पण खाली आहे. ट्रेन पकडतो, भांडूपमध्ये बोलतो तुमच्याशी. चालतंय, कोणच बघत नाही. सगळ्यांना लवकर जायची घाई असते. कोण आहे, ओल्ड माणूस चालतोय की नाही कोणही बघत नाही. आता तिथे माणूस एक ह्याचं म्हणजे ते काय बोलतात ते हँडल पकडून हळूहळू चालत होता. बिचाराला वॉकिंग म्हणजे चालता येत नसेल म्हणून ते घेऊन चालत असेल. व्हीलचेअर टाईप ते पुढे ते हे असतं ना ते घेऊन चालत होतं. नंतर त्यालाही साईड करून पुढे सगळ्यांना ट्रेन पकडायची आहे. लवकरात लवकर पोचायचं आहे, लवकरात लवकर पोचायचं आहे. बघा माणूस हळू चालतो आहे. काहीच नाही, काही म्हणजे काहीच नाही. लोकांचे विचार कधी बदलणार अजिबात नाही माहिती. तुम्ही तसा करू नका. काय बोलता? आपण पण नाही करायचं आणि दुसऱ्यांना पण करायला द्यायचं नाही. वेगळ्याच आपल्या ह्याच्यात असतात फ्लोमध्ये. आता बघूया बस भेटते का. बसची लाईन आहे, स्टँडिंगनेच जाऊया. स्टँडिंग येईल मला तर बेटर वाटतंय. लाईन एवढी होती उभी राहण्याची, बसून जाण्याची लाईन जाम मोठी होती. उभं राहूनच जाऊया, तेच बेटर होतं.
कशी आहे? ट्रॅफिक जाम मोठा होता. पालखी सोहळा पण आहे कारण की आज रामनवमी आहे. सो इथे पालखी दिसू शकते तुम्हाला मागे पालखी आहे. तर मी चालतच निघालो. बसला कधी वेळ लागेल काय लागेल माहीत नाही. सो मी चालतच निघालो. जाऊ दे आपण ह्याच्यानेच जाऊया. चालत चालत लगेच पोचू. आता सध्या तर तलावला आहे. आनंदनगरवरनं वरती चढूया. जरा लवकर पोचता तरी चालत गेलो तरी चालतं, काही इश्यू नाही. एक दिवस त्या बसमध्ये उभं राहून जाम करून झालं आहे काहीतरी जास्त. शॉर्टकटने जाऊया, तो बेटर पडेल. डायरेक्ट सरोद्याला बाहेर पडेल. हा जरासा काळोख आहे कारण की गल्लीत लाईटी नाही तिथे आणि सध्या सगळं तोडलं आहे इकडून तिकडून. म्हणजे इथे वाटतं मे बी रिनोव्हेशन बिल्डिंग प्लॅन आला असेल. सो ते चालू आहे. आता ही मी आलो चढलो तर आनंदनगरहून ना. आता डायरेक्ट आपण सरोद्याला बाहेर पडू तो बेटर आहे. जरा तरी लवकर. आता आपण ह्याच्यानंतर बायकोला आणि पोरीला घेऊन ठाण्याच्या आईच्या मठात जायचं आहे जे तलावला आहे. माझी पुतणी पण तिथेच आहे. तिनेच फोन करून बोलवलं. ते तुम्हाला माहीतच असेल, भांडूपकरांना माहिती आहे. स्पेशली पुरी भाजीचा प्रसाद भेटतो. ऑसम लागतो, खूप ऑसम लागतो. मला दाखवून पहिला घरी पोचूया, फ्रेश बिश होऊया, नंतर मग निघूया. तसंच जिथे तिथे पालखी, रामनवमीची पालखी. खूप बरं वाटतं असं म्हणजे बघाल तर. भली मोठी असेल तिथे सगळीकडनं पालख्या निघतात, स्पेशली रामनवमीला. श्रीराम जय राम जय जय राम. पालखी पालखीची दर्शन तिथे तिकडे पालखीच पालखी. रामनवमी म्हणजे काय शपथ, भांडूपकरांची तर जास्ती आहे. माझ्या सासरवाडीत पण म्हणजे जिथे नरदास नगरला जसं की पैशुनी मध्ये सांगितलं होतं की आजोबा राहतात नरदास नगरला. तो त्यांच्या जे रामनवमीचा सोहळा असतो पूर्ण, डान्स शोज, पूजा, भंडारा, खूप काय काय असतं. बस येईपर्यंत वेळ लागला असता. नशीब चालत निघालो.
पण गरम जास्ती होतं यार. घरी गेल्यावर पहिला आंघोळ किंवा जरा मस्त थंड पाण्याने तोंड बिंड धुतलं पाहिजे, बेटर होईल. थोडं मस्त फ्रेश बिश होऊन थोडं बसून थोडंसं खाऊन घेऊ, मठात जाऊन येऊया. ते लोक शुक्रवारचं ठेवतात, मेन स्पेशली वार आहे शुक्रवार धानाच्या आईच्या मठात जायला. पण ह्यावेळी वाटतं रामनवमी, आज रामनवमी आहे तसं म्हणून ठेवला पण असेल. एक वेळी आईचा सोहळा असं बोलतात. पण तुम्ही बघाल ना, ती पुरी आणि भाजी हा 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 हा, पहिलं खूप मोठी होती, खूप मोठी होती. मठात पण गर्दी होती, तिथे पण लाईन असेल मे बी थोडीफार. खूप जण जातात खाण्याच्या इच्छा मठात पुरी भाजीचा लाभ घ्यायला. ते वहिनी पण असेल, वहिनी, माझी पुतणी अनुषा, माझा भाऊ सचिन. एरियात पोचलोय, मला दाखवतो. रामनवमी. अरे पुजारी, पुजारी आमचे पुजारी काय काय पडणं चला, आरती बिरती. जंगम 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 पुजारी, मोठे पुजारी आपले चालू. हो, आम्ही आरती कर. हा करा करा आरती करा. आलो मी फ्रेश करून. चला बबी बबी, मला दे. हे दे ना, हे दे ना. ए टकले, ए टकले. काय हे बबी, वैसू हे वैसू तयार नाही झाली, व्हायचं ना. गर्दी नव्हती मठात, गर्दी आहे जाम स्वामींच्या मठात. अरे ह्या मठात पण गर्दी आहे, तिकडे पण थोडीफार गर्दी होती. द्राक्ष खाल्ले, वा वा. मी शर्ट आणि जीन्स घालून रेडी झालो, तरी माझी बायको रेडी नाही. बघा झालं की नाही बघा, अजून अजून तरी रेडीच होते. हा बाबू रडते, थांबा जरा. बबी चला फिरायला जाऊया, चला फिरायला जाऊया. सोड ए ए, हे बघ इथून काय. चला तयारी करायला जाऊया आपण, तयारी करायला जाऊया आपण. कोण येणार फिरायला, कोण येणार फिरायला. आम्ही दोघं लेडी झालो, बाबू आमची बाकी आहे. हो ना, हो ना. अरे बापले, काय घालणार तू. हा थांब 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 थांब. काय काय, हा ओपन हेअर्स मध्ये ठेव. कशी वाटते,
थांब इथून उजेड असं 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 ऐसा ऐसे ऐसे हाँ अच्छी तो दिख रही है ओके रख ले ओपन है नहीं तो एक क्लिप लगा ले पीछे से फिर तुझ्यावर आहे काय बोलते बाबू आई कशी दिसते सुंदर दिसते ना हो ना गॉर्जियस ए बाबू काय बघते बलूनला बघते तू हो अरे बापरे हो नवीन कपडे घालायचे बाहेर फिरायला जाऊया आपण चला पटापट तयारी करूया आपण जाम गरम होत आहे यार जाम गरम होत आहे विश्व आपण एसी लावून घेऊया काय बोलते हा मग कधी लावायची आपण एसी पुढच्या वर्षी लावायची एसी ठीक आहे पुढच्या वर्षी बाबू बघते आमची काय झालं बाबी कोण आहे ते उघडं कोण आहे ना तू नाही आहे हा ठीक आहे तू नाही निघताना भेटतो ताता सोना ताता डिंगलू उमा कर बाबी डिंगली कर ना उमा कर ना त्याला नको बघू उमा कर तुला माहिती फोन खिडकीवर ठेवलाय तिथे कुठे पण टाकतेस पटकन कुठून कधी घेऊन कोणतरी घेऊन जाय काय मोबाईल हा बाबा तिचा मोबाईल तसाच गेला होता नया मिलेगा कौन सा नया मिलेगा वो नया ही है और कितना नया दे देगा हे कौन मस्त क्या आपण पाय पडून येऊया टाटा 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 पाय पडा बाबी पाय पडा नमो करा कशी करते नमो कला तो परत देव बाप्पा चांगला आशीर्वाद दे हो जय जय कर बाबी जय जय कर जय जय कला काय करते आजी अरे सगळं उचलू नको बघ कसं काय करते या आपण प्रसाद घेऊया प्रसाद हे आम्हाला प्रसाद द्या रे अरे वा थांब जरा क्या लाया कौन लाया मी लाया ये झुणका भाकर अरे दे अजून दे बाया हो ये कोण ए बाबू थँक्यू ओमी ती बघ कोण आहे तिथे दिसते हाय तो ओंकार काका पण आहे भेटला ना प्रसाद हो भेटला ना हा निकिता काय त्याला प्रसाद असला बबी आरतीला होती ना. हो मस्त माहिती आरतीला करत होती. चला दे त्या आईने आईला अजून थोडासा द्या ना असा ओढू नको रे घाबरेल थँक्यू एकविरेच्या मठामध्ये तो खातोय आहे थोडासा कुठे चालला एकविरेच्या मठात एकविराच्या मंदिरात आंघोळ नाही केली बटाटा चपाती घेऊन ये. माझं ताट इकडे चला आई खाली आई त्यानेची आई येते आई येते
ए वैशो नाही भरोसाच नाही. कुठे आलो आपण, कुठे आलो? फिरायला जातोय ना, फिरायला जातोय. कुठे गाडी गाडी गाडी? काय 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 होतंय? काय काय काय? आम्ही तिघं पण चाललो आहे एकविरे आईच्या मठात. माझ्या पुतणीने बोलवलं आहे, जसं की तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तर तिकडेच जाऊन डायरेक्ट तुम्हाला भेटतो. दिसायचेच असे की एकदम बाय बाय टेम्पटेशन होतं ते. बाय बाय बबी. बबीचं लक्षच नाही माझ्या. काय आहे? लाईट आहे. मला उशीर चला 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 चला. शूट करू शकतो, शूट करू शकतो. करू ना. चौकशी. काय बोलतो? तुम्हाला मठ दाखवतो. एक मिनिट. थांब थांब थांब. हा जातोय 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 जातोय. 2 मिनटं थांबा. थांब 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 बबी, थांब बबी, बबी थांब, बबी थांब. 2 मिनटं 2 मिनटं 2 मिनटं. बबी ए काय जाऊया का? आज माझ्या व्हिडिओमध्ये माझी आत्ते पण आहे. माझी आत्ते तिच्यावर म्हणजे तिच्या सुनेच्या ह्याच्यानी आणि माझ्या पुतणीच्या ह्याच्यानी आम्ही आतमध्ये गेलो होतो पाय पडायला. तुम्हाला बघितलंच असेल, खूप सुंदर आहे. खूप सारे फिशेस आहे. डॉग्स तर या साईडला म्हणजे इथे पहिले आनंदनगरला त्यांचं घर होतं, तर तिकडे आम्ही पहिले जायचो. पण आता सध्या आम्ही इकडे त्या लोकांनी इथे नवीन घरात आईची स्थापना केली आहे. तर सो तिकडे आम्ही रामनवमीच्या निमित्ताने गेलो होतो. खूप सुंदर आहे, बघितलं तर झालं तुम्ही. आता इथून जरा फिरायचा प्लॅन आहे, त्याच्यानंतर मग घरी जाऊ. बाबूसोबत जरा मस्ती करू, मजा करू, फिरून येऊ. ठीक आहे, नंतर बोलतो तुमच्याशी. काय आहे? हनुमान आहे, त्याच्यावरती राम आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्माननीय नगरसेविका स्मोकी वडापाव खायला.
तुम्हा सर्वांचं काय बोलतो कसा आहे एकदम मस्त चल मी आपणास विनंती करतो की ग्रिल वडापावाला आहे चला आपण मस्त वडापाव खाऊया आज. हो वडापाव खाऊया वडापाव. काय हवंय तुला काय हवंय तुला हा 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 अरे बापरे आतापासूनच टेस्ट लागली तुला फलेरो रॉशर वा वा अरे बस विधानसभा संघटनेच्या सोबत शिवपुरी खाते शिव आता खातोय पेरू आईस्क्रीम त्याच्या आधी खाल्लो फलेरो रॉशर मिल्कशेक. बायकोनी पार्टी दिली आज मला मम्मीने पार्टी दिली ना आईने पार्टी दिली ना आपल्याला शेवपुरी आईस्क्रीम जेवण दिलं असतं तुला. तर असा होता दिवस. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा पण आणि सबस्क्राईब पण करा नक्की हो ना बाबी. ऐशू तू पण बोलणार नाही दमली आहे सध्या जाम दमली आहे मी जाम फिरून आलो आहे. नक्की लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू बाय गुड नाईट.